आजचा प्रवास असणार आहे नाशिक टू उज्जैन. हो, आणि हा प्रवास रात्रीचाच होता. आम्ही फक्त 5च जण. आम्हाला या प्रवासात 10 तास जाणार होते. पण त्याच्यात हा पाऊस आणि खूप भारी वाटत होतं. वातावरण पण सकाळी सकाळी एकदम मस्त होतं. आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. 1 वर्ष झालं असेल आमचा डिप्लोमा संपून आणि आम्ही आता ती ट्रिप काढतोय. उज्जैनमध्ये येऊन पहिलं आम्ही दर्शन घेतलं कालभैरव बाबाचं. हो, इथे गर्दी होतीच, पण आमचे 15 मिनिटात दर्शन होऊन गेले होते. जीवन हो या मृत्यू दोनों इथे आम्हाला कळलं की 5 तास सुद्धा उभे राहून सुद्धा दर्शन होत नसतात, पण आमचे 15 मिनिटात दर्शन होऊन गेलं. जयकाल महाकाल विकराल शंभो. आमचा पुढचा प्रवास होता महाकालेश्वरचा. त्याच्यात बारीक बारीक पाऊस चालू झाला होता. आणि हो, मंदिराच्या कॉरिडॉर मध्ये फिरायला खरंच खूप भारी वाटलं. या कॉरिडॉर मध्ये फिरायला खरंच खूप भारी वाटतं. इथे एवढे मोठे आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तुम्हाला इथलं सगळं फिरवतो, त्याच्या अगोदर आम्ही दर्शन घेतो. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम. इथल्या भिंती साध्या नव्हत्या बरं का, एकदम भारी भारी चित्र काढलेलं होतं आणि इतके डिटेलिंग मध्ये होतं ना, तुम्ही बघू शकता. आणि हो, जसे जसे तुम्ही पुढे जाशाल तशी महादेवांची वेगळी रूप तुमच्या डोळ्यासमोर साकार होते. आणि हो, ही फक्त कलाकृती नाही, जर चालती बोलती शिवपुराणाची पानं आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही उज्जैनला आले असाल ना, हे नाही बघितलं ना तर तुम्ही काहीच नाही बघितलं. रात्री आम्ही इंदोरला थांबून आदल्या दिवशी निघालो होतो ओंकारेश्वरला. आणि रात्री आम्ही इंदोरमध्ये मुक्काम केला होता. आदल्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी पहाटे निघालो ओंकारेश्वर. सकाळचं वातावरण एकदम भारी होतं. पाऊस चालू होता आणि त्याच्यात जंगल, आणि याच्यात आम्हाला घाट पण लागले होते. नर्मदेचं दर्शन घेऊन आम्ही दर्शनाला सुरुवात केली. वरून पाऊस आणि आम्ही फक्त चालत होतो. गर्दी कमी होती. आम्ही दर्शन घेऊन निघालो होतो आमच्या मार्गावर. हा फक्त प्रवास नव्हता आमच्यासाठी एक्सपिरियन्स होता. हा 2 दिवसाचा प्रवास इतक्या लवकर संपेल असं वाटलंच नव्हतं. आणि हो, अशा कंटेंटसाठी फॉलो करा ट्रॅव्हल विथ यशला.